तरुण मुलं तरुण लेकर आहेत ना, त्यांना काही प्रश्न पडतात. हंगामाचा सण आम्ही साजरा करतो, केवळ बाळासाहेब म्हटले किंवा एक चर्चचा रीतिरिवाज आहे एवढंच आहे का, की शास्त्राचा त्याला काही आधार आहे आणि आम्ही काय साजरा करतो, कशामुळे, याच्यातून आम्हाला काय मिळतं, कशासाठी, त्याचं सिग्निफिकन्स, महत्व काय आहे ना. आम्ही बाळासाहेबांनी सांगितलं आज हंगामाचा सण म्हणून आलो, पण नेमकं हंगामाचा सण म्हणजे काय, आणि अर्थातच हे सगळं बघून जागतिकदृष्ट्या मला जे प्रश्न पडतात त्या प्रश्नाची उत्तर आम्ही बघून पुढे सांगणार आहोत की नेमका देवा आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हंगामाचा सण देतो. आमेन. हंगामाचा सण प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू वारंवार देतो, एकदाच नाही. आणि त्याच्याकडे आपलं लक्ष थोडंसं आपण देणार आहोत. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ हार्वेस्ट संडे? हार्वेस्ट संडे हंगामाचा आज रविवार आहे, ठीक आहे ना. हंगामाचा सण आपण पाळतो, तर नेमका काय आहे, ठीक आहे ना. अर्थातच हा कापणीचा सण किंवा कापणीचा रविवार असं म्हटलेलं जातं. आणि जे काही देणग्या देवानं आम्हाला निसर्गाच्या स्वरूपामध्ये आम्हाला स्वतःला आमच्या घरदाराला दिलेलं आहे ना, ते आभार, त्याबद्दल आभार मानण्यासाठी आपण हा सण साजरा करतो किंवा त्यासाठी एकत्र येतो. दुसरा प्रश्न आम्हाला निश्चितच पडतो की वाय हार्वेस्ट इज इम्पॉर्टंट टू ख्रिश्चन. आम्ही विश्वासणार आहेत आमच्याकरता हार्वेस्ट किंवा कापणीचा सण महत्वाचा आहे का, आणि आहे तर तो कशामुळे आहे, ठीक आहे ना. कापणीचा सण देवाने दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींची आठवण करून देतो. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाने खूप छान छान गोष्टी केलेल्या आहेत आणि आम्हाला त्याचा विसर पडतो है ना. आम्हाला देवाची आठवण केव्हा येते, अडचणीत असल्यावर. देवाने जेव्हा दानाने दिलं, आम्हाला ओतप्रोत आशीर्वाद दिले, तेव्हा आम्ही सोयीस्कररित्या विसरून जातो. पण हंगामाचा सण आम्हाला प्रत्येक वार आठवण करून देतो, कापणीचा सण, की देवाने ज्या चांगल्या गोष्टी आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये दिल्या, आशीर्वाद दिलेले आहेत, त्याविषयी तो आठवण करून देतो. आणि मग आम्ही काय करतो, देवाला धन्यवाद देतो, तो इतरांना वाटतो आणि परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव जो आम्ही घेतलेला आहे तो इतरांना विदित करतो. आणि म्हणून हार्वेस्ट हा जो सण आहे किंवा हंगामाचा सण आमच्याकरता फार महत्वाचा आहे. केवळ आम्ही इथे एकत्र येणं आणि जगतिकरित्या तो साजरा करणे नाही, आध्यात्मिकरित्या थोडंसं बघूया, कारण देवाने प्रत्येकाला आम्हाला आशीर्वादाने ओतप्रोत केलेला आहे. बायबलमध्ये पवित्र शास्त्रामध्ये सण पाळण्याबाबत सांगितलेलं आहे इस्रायल लोकांना. 3 प्रकारचे सण चा उल्लेख आम्हाला बायबलमध्ये प्रामुख्याने आढळतो. पहिली गोष्ट बेगुनीर भाकरीचा सण, पहिला फळाचा सण आणि दुसरा सण मंडपाचा सण. असे 3 प्रकारचे सण जे आहेत आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये त्याचा संदर्भ आहे. आणि ही कापणीच्या हंगामाचा एक इतिहास कुठेतरी दाखवतो. ठीक आहे, तर आम्ही जेव्हा इतिहास पाहतो, इतिहास हा वर्तमान काळातली आणि भविष्य काळातली प्रेरक शक्ती आहे, तो आम्हाला कुठेतरी आधार आहे. आणि नंतर मी बघूया की हंगामाचा सण देवाच्या सर्व तरतुदीबद्दल आम्ही काय म्हणतो. तरतुदी म्हणजे काय, प्रोव्हिजन. आम्ही नेहमी देवाला प्रॉब्लेम मध्ये म्हणून सांगतो, पण देवाने जे आमच्यासाठी तरतूद केलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद देत नाही. तर हा कापणीचा सण आम्हाला देवाच्या जे आम्हाला समस्यातून जातो त्यासाठी जे काही तरतुदी देवाने तयार केलेला आहे, दिलेला आहे, त्याबद्दल आभार मानण्यासाठी एक देवाची संधी देतो आम्हाला. ठीक आहे ना. आणि म्हणून आम्ही काय करतो त्यासाठी कुठेतरी त्याचं एक द्योतक म्हणून, एक प्रतीक म्हणून आमच्या श्रमाचं पहिलं फळ देवाला देतो. ठीक आहे ना. त्याचे आभार मानण्यासाठी, त्यानं जे तरतुदी आमच्यासाठी केलेल्या आहेत त्याच्याबद्दल उपकार मानण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही हे सगळं करतो. आणि व्हॉट डज हार्वेस्ट फेस्टिवल मीन इन द बायबल? पवित्र शास्त्रामध्ये हंगामाचा सण आम्हाला काय दर्शवितो, काय दाखवतो? आपल्यासाठी पहिली गोष्ट देवाची तरतूद आणि इतरांसाठी देवाचा आशीर्वाद. स्तोत्र संहिता 126 आपण काढून घेऊया, 126 आपण काढून घेऊया. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इस्रायल लोकांची देवाने सुटका केली तेव्हा काय केलं माहिती का, इतर लोकांनी देवाच्या बद्दल, ठीक आहे ना, देवा त्यांच्याबद्दल आणि देवाच्या बद्दल आभार मानले किंवा देवाला धन्यवाद दिले. आणि त्यांनी सांगितले की तुमच्यासाठी देवाने किती अद्भुत कृत्य केलेली आहे. आणि म्हणून आपल्यासाठी देवाची जी तरतूद आहे त्यासोबतच देवाने जे आशीर्वाद दिले त्याचे आम्ही देवाण करायला पाहिजे. आणि हा
बायबलचा मधला एक हंगामाच्या सणाचं थोडंसं महत्व सांगणारा आशय आहे. नंतर आपण पुढे जाऊया. देवाचं ह्या हंगामाच्या सणाबद्दलचं अभिवचन काय आहे? ठीक आहे ना. इर्मियामध्ये सांगितलेल्या 5:24 मध्ये देव वचन देतो की आपल्या प्रयत्नांना तो योग्य वेळी काय करेल, फळ देईल. आमचे जे काय प्रयत्न आहेत ना प्रभूच्या सेवेमध्ये, तो आम्हाला त्याचं काय देणार आहे, फळ मध्ये देणार. आणि शास्त्र वचन सांगतं की प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही आहे. बरोबर आहे ना. आम्हाला इर्मिया 5:24 मध्ये जे काही देवानं सांगितलेलं आहे की हनुमानाच्या सणाबद्दल, की देव वचन देतो की आपल्या प्रयत्नांना तो योग्य वेळी फळ देईल. आणि आम्हाला हार्वेस्ट जे आहे हंगामाचं सण, त्याचं अभिवचन काय, तिथे अभिवचन कसं आहे, ॲश्युअर्ड आहे ना. ते न बदलणार आहे, ते अभिवचन आहे, ते देवाचं वचन आहे. देव एकदा बोलला, विषय संपला, ते होणारच आहे. त्याच्यामध्ये संदिग्धता नाही. आणि त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की त्यानं सगळ्या शब्दांना निर्माण केलं. फक्त माणूस तोडला जातो, कारण माणूस त्याला आपल्या प्रतिरूपाचा तयार करायचा होता. त्याला स्वतः त्याला हातानं तयार करायचा होता, म्हणून त्याचं शब्दांना नाही केला, बाकी सगळ्या शब्दांना केलं. आणि म्हणून देव बोललेला आहे की तुम्हाला तुमचं फळ जे आहे, हंगामाचा सण, तुमच्या प्रयत्नांचा फळाचा सण प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो येणार आहे. हे आशीर्वाद देव आम्हाला देतोय, हे अभिवचन देव आम्हाला देतो. हंगामाच्या सणाचा त्या विचार करत असताना आम्हाला ह्या गोष्टीचा सुद्धा विचार करायचा आहे. Why do Christians celebrate harvest festival? आम्ही आहात विश्वासणारे हंगामाचा सण का साजरा करतो? ठीक आहे ना. शेतात पेरलेलं धान्याचे पहिले पीक तेव्हा होईल तेव्हा तो कापणीचा सण पाळ असं म्हटलेलं आहे. थोडं शेताला बाजूला ठेवूया, आपण प्रतिकात्मक बघूया की आम्ही जे काही पेरतो है ना प्रभूच्या सेवेमध्ये, प्रभूने जी काही आम्हाला सेवा दिलेली आहे, जे काही आम्हाला एक देवाला दृष्टांत दिलेला आहे, त्याच्यामध्ये जे काही आम्ही श्रम करतो त्या श्रमाचं आम्हाला निश्चित पीक मिळणार आहे. ॲश्युअर्ड प्रॉमिस आहे. आणि मग त्याचं फळ आम्हाला देवाला काय करायचं आहे, साजरं करायचं आहे. कापणीचं फळ आम्हाला देवाला द्यायचं आहे. आणि म्हणून आम्ही सर्व विश्वासणारे हंगामाचा सण आम्ही साजरा करतो. आपण पुढे जाऊया. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ हार्वेस्ट टू ख्रिश्चन? ठीक आहे ना. आम्ही पुन्हा मी सांगितलेलं आहे की देवानं जे काही आम्हाला जीवनामध्ये आशीर्वाद दिलेला आहे त्याबद्दल आम्ही त्याची आठवण करतो, त्याचे आभार मानतो. दुसरा फार महत्वाचा मुद्दा आहे, त्या व्यतिरिक्त ठीक आहे ना, जे काही आमच्याकडे आहे, जे काही आम्हाला दिलेलं आहे, आम्ही प्रयत्न करतो त्याचा फळ मिळणार आहे. पण आम्ही जे काय व्हॉट एव्हर वी आर, ठीक आहे ना, आम्ही काय करतो ते नंतरचा भाग आम्ही आहोत, ती सुद्धा एक देवाची तरतूद आहे. आमेन. आम्ही जे काय देवाची तरतूद आहे म्हणूनच आम्ही आहोत, तर टक्के नाही आहे. ठीक आहे ना. आणि ह्याबद्दल सुद्धा आम्हाला आभार मानायची आज संधी आहे. आणि म्हणून आम्ही कापणीचा आणि हंगामाचा सण जो आहे तो साजरा करतोय. प्लीज पुढे जाऊया. नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले तेव्हा आम्ही स्वप्नात आहोत असे आम्हाला वाटले. तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली. त्या समयी अन्य राष्ट्रातील लोक म्हणू लागले की परमेश्वराने यासाठी मोहवृत्ती केली आहे. परमेश्वराने आमच्यासाठी मोहवृत्ती केली आहे, त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. हे परमेश्वरा, नेगेव येथील ओढ्याप्रमाणे आम्हाला बंदिवासातून परत आण. जे अर्थपूर्ण नेत्रांनी पेरणी करीतात ते हर्षाने कापणी करीतील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेढ्या घेऊन येईल. आपण आता 20 मिनिटांमध्ये पाहिलेलं आहे, 10 मिनिटांमध्ये पाहिलेलं आहे की हंगामाचं म्हणजे पार्श्वभूमी काय आहे, शास्त्राला त्याचा कोणचा आधार आहे, शास्त्रामध्ये त्याबद्दल काय सांगितलेलं आहे. आणि आम्ही जे काही एक
परंपरा म्हणून आणि एक सण म्हणून साजरा करतोय. तर पाठीमागची भूमिका आपण थोडस वचनामध्ये जाणार आहोत. परंतु आता आपण हे सगळे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितले, बायबलचा त्याच्या पाठीमागे त्याला आधार काय बघितला. पण आणखी एक प्रश्न आमच्या तरुणांना पडतो, नेमकी हंगामाच्या सणाची सुरुवात कोणी केली आणि केव्हापासून झाली. तर हंगामाच्या सणाची किंवा सण तो आहे आम्ही साजरा करतो इस्रायल लोकांपासून तो करत आले. परंतु 18व्या शतकात 18व्या शतकामध्ये रेव्हरंड रॉबर्ट हॅकर यांनी कल्पना मांडली की अशा प्रकारचा हंगामाचा सण जो आहे तो आपण काय करायला आहे, प्रत्येक चर्चमध्ये साजरा केला पाहिजे. आणि म्हणून तेव्हापासून आम्ही हंगामाचा रविवार हा साजरा करतो. परत त्या गोष्टीकडे आपण जाणार आहोत की जेवण देते आम्हाला अभिवचन दिलेलं आहे इर्मियाच्या अध्यायामध्ये, ठीक आहे ना. तर आम्हाला तो योग्य वेळी काय करणार आहे, आमच्या प्रयत्नांना फळ देणार आहे. आता आम्ही 20 मिनिटं फक्त वचनाकडे बघणार आहोत. स्तोत्र साहित्य वाचलेलं आहे. एका वचनाकडे मी तुम्हाला देऊ इच्छितो. अर्थातच ही माझी साक्ष पण आहे, कारण आपण सगळेजण ह्या प्रसंगातून जातो वेगवेगळे आहे ना. आनंदाचे प्रसंग आम्ही बघायला गेलो आमच्या जीवनामध्ये फार कमी आम्हाला पाहायला मिळतात, ठीक आहे ना. नाही, आम्हाला खूप आनंदाचे क्षण आमच्या जीवनामध्ये दिले, पण दुःखाचे क्षण पण आमच्या जीवनामध्ये येतात. आणि आम्ही जेव्हा कठीण प्रसंगामधून जातो तर काही वचन आम्हाला निश्चितच आधार देतात. आणि त्यात एक प्रमुख वचन मला नेहमीच आधार देतात माझ्या तरुणपणाच्या जीवनामध्ये, आणि ते होतं की जे अश्रुपूर्ण नेत्राने प्रेरणी करतात ते हर्षाने कापणी करतात. तो जो सो इंटेस शाल बी विथ जॉय, है ना. हे देवाचं अभिवचन आहे. देव बोलला म्हणजे ते होईल. तुम्ही जे काही अश्रू ढाळताय, अश्रू ढाळूची प्रार्थना करताय वेगवेगळ्या समस्यासाठी, तुमचे अश्रू देवाच्या दृष्टीनं व्यर्थ नाहीये. ते तुम्हाला निश्चितच हंगामाचं फळ देणार आहे, ठीक आहे ना. ते निश्चितच तुम्हाला असं फळ देणार आहे की तुम्ही हर्षाने त्याची कापणी करणार आहात, ठीक आहे ना. आणि म्हणून स्तोत्र साहित्य म्हणतो की जो रडत बी पेरण्यासाठी बाहेर पडतो, जो रडत बाहेर पडतो कशासाठी, बी करण्यासाठी, तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेढ्या घेऊन येईल. बघा है ना, किती मोठं आहे, किती मोठं अभिवचन आहे, किती मोठं. आपण जे काही करतो त्याला परमेश्वर आशीर्वाद देणार आहे. नंतर आपण पुढे जाऊया. काही आपण जेव्हा एक स्तोत्र 126 त्याची बॅकग्राऊंड बघतो, कन्सेप्ट बघतो, कंटेक्स्ट बघतो, कशामुळे आम्हाला हे वचनच्या पार्श्वभूमी काय आहे, ठीक आहे ना. वचनाची पार्श्वभूमी अशी आहे की इस्रायल लोक 70 वर्ष बंदिवासामध्ये होते आणि नंतर त्यांची सुटका झाली आणि त्यांना त्यांच्या घरी म्हणजे यरूशलेममध्ये जायला परवानगी दिली, ठीक आहे ना. आणि मग स्तोत्रकर्ता दावीद तिथे लिहितो की मग ते जात होते आणि मग तो वचन सांगतो की जे अश्रुपूर्ण नेत्रांनी प्रेरणी करतात ते हर्ष भरपूर सात्विक करते. इस्रायल लोकांनी जे काही केलेलं आहे 70 वर्ष त्यांनी बंदिवासामध्ये खातील आणि ते पुढे जात आहेत, ठीक आहे ना. आणि मग आम्हाला हे वचन जे आहे ते फक्त इस्रायल लोकांसाठी नाही, हा दाखला फक्त शेतकऱ्याच्या दृष्टीने नाही आहे, तो आमच्या जीवनासाठी आहे आणि आमच्या जीवनाच्या प्रत्येकाच्या सर्व क्षेत्रांना लागू होतो, ठीक आहे ना. जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षभर प्राप्ती करणार आहेत, ठीक आहे ना. आणि आम्हाला बघायला मिळतं की याच्यामध्ये देव काय सांगत आहे या पहिल्या वचनामध्ये, पहिल्या भागामध्ये, की देव पुनर्संचय आणि आशेचा काळ असा आमचा देव आहे. आम्हाला रिस्टोरेशन करणार आहे, ठीक आहे ना. आम्ही वेगवेगळ्या परिस्थितीतून जात आहोत. आम्हाला असं वाटतं की आमचं रिस्टोरेशन होईल की नाही, आमची हीच परिस्थिती कंटिन्यू राहील. परंतु देव जो आहे तुमची पुनर्स्थापना करणारा परमेश्वर आहे. आमेन. इस्रायलाची पुनर्स्थापना त्यांनी केली, बंदिवासातून सुटका त्याने केली आणि त्यांनी काय केलं, त्यांना एक आशेचा काळ दाखवला, ठीक आहे ना. तुम्हाला आम्हाला सुद्धा परमेश्वर आशेचा काळ या वचनाद्वारे दाखवत आहे. आणि फक्त एकच गोष्ट आहे, इस्रायल लोक परमेश्वराशी काय राहिले, फेरनिष्ठ राहिले, विश्वास राहिले, बरोबर ना. द पीपल रिमेंबर गॉड्स पास्ट फेथफुलनेस आणि ट्रस्ट, विश्वास ठेवला, देवाशी विश्वास राहिले आणि देवावर त्यांनी विश्वास ठेवला. बघा ते नंतर जेव्हा बंदिवासातून बाहेर निघाले ते वर पिसाळले होते आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारे दाविदाने अशा प्रकारचं त्याचं उल्लेख किंवा वर्णन केलेलं आहे. आपण पुढे जाऊया. आमच्या जीवनामध्ये जेव्हा भूमिका येतात ना, त्याची एक बॅकग्राऊंड काय आहे, ठीक आहे ना. त्याच्या पाठीमागचा इतिहास काय, किंवा त्याच्या पाठीमागची भूमिका काय. बघा
मी स्लाइडवर फार छान सांगितलेलं आहे की एव्हरी टीयर कॅन वॉटर सीड ऑफ फ्युचर. प्रत्येक अश्रू भविष्यातील आनंदाच्या बीजाला पाणी देते. आमेन. तुमच्या प्रत्येक अश्रू, ठीक आहे ना, भविष्यातलं जे बीज उगवणार आहे त्याला कुठेतरी पाणी देत आहे. म्हणून तुमचे अश्रू परमेश्वराच्या दृष्टीने व्यर्थ नाहीये. तुमचे अश्रू परमेश्वराच्या दृष्टीनं व्यर्थ नाही करणार आहे. त्या बीजाला ते अश्रू काय करत आहे? पाणी द्यायचं काम करत आहे. आमेन. आमेन. आणि म्हणून आमच्या पाठीमागे, ठीक आहे ना, आमच्या पाठीमागे देवाचं खूप मोठं अश्युरन्स आहे, खात्री आहे की देवाच्या राज्यासाठी आम्ही जी काही पेरणी करतात, विशेषतः देवाच्या राज्यासाठी. बाळक साहेबांचं फक्त आम्ही काम आहे असं समजतो असं नाहीये. आपल्या सर्वांचं काम आहे. एव्हरीबडीज कॉल्ड टू प्रोक्लेम वर्क ऑफ गॉड अँड द टीचिंग ऑफ जीसस क्राइस्ट. आणि म्हणून आम्ही ते काम करत असताना आम्हाला जो काही त्रास होतो, आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, ते अश्रू आमचे परमेश्वर वाया जाऊ देणार नाही. पुढे आपण पाहूया की दोज हू सो इन टीयर्स. आणि म्हणून जे काही आम्ही पेरतो अश्रुपूर्वक, परमेश्वर त्याचंच फळ देणार आहे. आमेन. आम्ही जे काही अश्रुपूर्वक पेरतो त्यांचं फळ आम्हाला मिळेल. ॲज यू सो विल ग्रो. हे आताच स्लोगन आहे, पण 2000 वर्षापूर्वी बायबलमध्ये ते लिहिलेलं आहे. हो, आमेन. 2000 वर्षापूर्वी ते बायबलमध्ये लिहिलेलं आहे की मनुष्य जे काय पेरतो ते त्याला मिळेल. आणि सी गॉड सी एव्हरी टीयर ॲज अन इन्व्हेस्टमेंट, नॉट वेस्ट. तुमच्या अश्रू परमेश्वराच्या दृष्टीनं एक खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे देवाच्या राज्याकरता. ते वेस्ट नाही आहे. आणि म्हणून ते आम्हाला आशीर्वाद देतो की आम्ही जे काही सोयी म्हणजे देवाच्या राज्यामध्ये जे काही काम करतो, प्रार्थना करतो, त्याची सेवा करतो, ठीक आहे ना, आम्हाला त्रास होतो तरी आम्ही विश्वास आमचा घडत नाही. ही सोयीची क्रिया, बीज प्रक्रिया आम्ही जी आहे जमिनीमध्ये ती लावण्याची करत आहोत. आणि हे करत असताना आमच्या डोळ्यामध्ये जे अश्रू येतात, आम्हाला जे दुःख होतं, ते दुःख परमेश्वर आमचं वाया जाऊ देणार नाही. आणि म्हणून गॉड सी एव्हरी टीयर ॲज अन इन्व्हेस्टमेंट. देवाच्या राज्यामध्ये आम्ही देवाच्या राज्यात असं काम करत असताना जो काय आम्हाला त्रास होतो ते आमचे अश्रू देव आमची इन्व्हेस्टमेंट फ्युचर म्हणून तो थांबवून ठेवतोय. तो त्याचा संचय करतो आणि योग्य वेळी काय करणार आहे, तो आम्हाला त्याचं फळ देणार आहे. ते त्याच्या दृष्टीने वेस्ट नाहीये, वाया जाणारे नाहीये. ठीक आहे ना. आणि आमचे अश्रू एका बीज प्रमाणे, ठीक आहे ना, त्याला सगळं करणार आहे. म्हणजे काय करणार आहे, त्याला खत पाणी देणार आहे. आणि गॉड सीज एव्हरी टीयर अँड रेकॉर्ड्स देम. ठीक आहे ना. वचन सांगू शकेल का की परमेश्वर आमचे प्रत्येक अश्रू जाणतो आणि त्यांना काय केलेलं आहे, ते लिहून ठेवलेलं आहे. त्याला ते बुंदेला साठवून ठेवलेलं आहे. वचन आहे बघा, त्याला तुम्ही सांग स्तोत्र 56:8 मध्ये काय लिहिलेलं आहे की तुमची इन्व्हेस्टमेंट आहे फ्युचर. तर तुम्हाला अंगाचा सण तो देणार आहे. तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या तो तुम्हाला फळ देणार आहे. फक्त एकच करायचं आहे आम्हाला, ट्रस्ट इन द टायमिंग ऑफ गॉड. देव त्याचा समय घेतो. देवाच्या समय हे ठरलेले आहे, देवाचे वेळ हे ठरलेले आहे. आज सिस्टरने साक्षी दिली की त्यांची मुलगी त्या ठिकाणी काय करते, इतरांना सुवार्ता सांगते. ही वेळ देवाच्या दृष्टीने ठरलेली होती. आमेन. त्या लेकराचं जे पूर्ण तिथं जाणार आहे त्याच्याद्वारे सहचारिणीने एक देवाची सुवार्ता तिच्याद्वारे सांगते. ती आम्हाला कमी जास्त करता येणार आणि नाही. म्हणून आम्ही जे काही बीज पेरतो, ठीक आहे ना, जे काही बीज पेरतो प्रेमाचं, आमच्या क्षणाचं, ठीक आहे ना, आमच्या चांगल्या कृतीचा, त्याचा परमेश्वर आम्हाला फळ देणार आहे. फक्त एवढंच आहे, त्याच्या वेळ ठरलेल्या आहे. आम्हाला काय करायचं, मग विश्वासूपणे वाट करायची. पण पुढे जाऊया. आणि मग आम्ही सर्व मेहनत करतो, अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतो. एक निश्चित आहे, वी विल रीप विथ जॉय. आम्ही हर्षभरून काय करणार आहोत, कामगिरी करणार आहोत. कारण आम्हाला आमचं विश्वासूपणाचं फळ जे आहे ते परमेश्वर आमचं निश्चित देणार आहे. आणि देवाच्या राज्यासाठी आम्ही जी काही बांधणी केलेली आहे अश्रुपूर्वक, ते सर्व अश्रू परमेश्वरानं आपल्या बुंदेल्यामध्ये साठवून ठेवलेले आहे. आणि योग्य वेळी तो त्याचं फळ आपल्याला तो देणार आहे.
आणि म्हणून आम्हाला देवाचं अभिवचन जेव्हा सांगतो तेव्हा ते अभिवचन सरकणार आहे, ते नक्की आहे, ते न बदलणार आहे, ते न बदलणार आहे. देव एकदा बोलला विषय संपला. जे प्रॉमिस दिलं गेलं तो माणूस नाहीये की आज बोललाय तर उद्या बोलतोय. देवानं अभिवचन केलं की जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षभरपूर कापणी करतील, म्हणजे करतीलच. त्याला दुसरा पर्याय नाही, दुसरं ऑप्शन नाही. देवाच्या वेळा परिपूर्ण आहे, प्रतिफळ योग्य वेळी, देवाच्या योग्य वेळी देव आम्हाला देतो. ठीक आहे ना. आम्ही फक्त काय केलं पाहिजे, विश्वास राहायला पाहिजे. आधीच्या कष्टामुळे आनंद अधिक गोड आणि गोड होतो. आम्हाला बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का, खूप दुःख होतं आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या दुःखाचे प्रसंग जातील की नाही. ठीक आहे, आम्हाला खूप त्रास होतो जीवन जगताना. काही काही समस्या आमच्या जीवनामध्ये अशा येतात की त्या खूप आम्हाला त्रास देतात, आम्हाला खूप कष्ट होतात ना. पण एक सांगू द्या, दगड जितका हातात बोलताना ना, दगड जितका काळा, जितकं तोळ्या अवघड, तितकं त्याच्या पाठीमागचं नंतरचं पाणी काय लागतं, गोड लागतं. बरोबर. तुम्हाला आमच्याला पण मध्यंतरी पाईप घालू देत नाही, म्हणून पूर्ण दगड कडक लागू द्या, काळा दगड लागू दे, पक्का दगड लागू दे, कारण त्याच्यानंतरचं पाणी न संपणार आणि गोड असतं. आणि म्हणूनच आम्हाला जेव्हा जेव्हा कष्ट आमच्या जीवनामध्ये येतात ते आम्हाला शास्त्र सांगत आहे की तुमचे श्रम व्यर्थ जाणार नाहीये आणि परमेश्वर आम्हाला फळ देणार आहे. आम्ही जेव्हा पीक देतो म्हणजे देवाच्या कामासाठी आम्ही जे जे काही काम करतो की नाही, आम्हाला काय होतं माहिती का, आम्हाला त्रास होतो. When we try to be obedient to God, आम्ही देवाला विश्वासूपणा जर जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, एवढं सोपं नाहीये. आम्हाला काय होतो, त्रास होतो, पहिलं डबल. ठीक आहे. परंतु आम्ही इथं पाहतो की इस्रायल लोकांनी 70 वर्ष बंदिवासामध्ये घातली. काय केलं, वेटिंग केलं, थांबले, ते देवाशी विश्वासू राहिले. आणि तेव्हा आम्ही एखाद्या गोष्ट करतो, आम्हाला त्रास होतो, पण आम्हाला विश्वास राहायला पाहिजे, आम्हाला वाट माहिती पाहिजे. दॅट इज ट्रस्टिंग इन गॉड. सेकंडली आणि तिसरं असं केलं तर आम्हाला काय मिळणार आहे, फळ मिळणार. आम्हाला योग्यते फळ मिळणार आहे, म्हणजे कायम. ठीक आहे ना, योग्यते फळ मिळणार आहे. दुसरं टी. आणि म्हणून आम्हाला देवाचं जे काही अभिवचन आहे ते आम्हाला फलप्राप्तीद्वारे मिळणार आहे. ठीक आहे ना. एक 5 मिनिटांमध्ये आपण बघा, माझ्याकडे 5 मिनिटांमध्ये शेवट 5 मिनिटांमध्ये मी आरामशीर सांगतो. There are 3 things we see about joy. इथं जो आनंद दिलेला आहे की हर्षाने ते कापणी करते. हर्ष, आनंद. आनंद त्या बाबतीत आम्हाला 3 गोष्टी पाहायला मिळतात. जॉय रिमेंबर, जॉय लॉस अँड जॉय होप. ठीक आहे. बघूया आपण 126 स्तोत्र वाचलं. ते एक्साइल मध्ये होते. कुठे होते, ते बंदिवासामध्ये होते. तिथं काय केलं, देवाने त्यांची आठवण केली. आपण पुढे जाऊया. देवाने त्यांची जॉय रिमेंबर, ठीक आहे ना, देवानं त्यांची आठवण केली. 70 वर्ष ते एक्साइल मध्ये होते, बंदिवासात होते. प्रभूने त्यांचं भाग्य जे आहे रिस्टोर्ड देअर फॉर्च्यून. आणि मी तुम्हाला सांगितलं, हा फक्त इस्रायलच्या संदर्भातला आशय नाहीये, तो आज तुमच्या आमच्या जीवनामधला आशय आहे. विद्यार्थ्यांना वाटतं, मला अभ्यास करताना खूप वाटायचं की माझी परिस्थिती केव्हा बदलणार आहे, मला कसं राहावं लागणार आहे. ठीक आहे ना. मी पार्टिशनच्या रूम मध्ये आणि वरती 3 होते, तिथं अभ्यास करायचो 7-7, 5-5 तास. मला वाटायचं ही परिस्थिती केव्हा बदलणार आहे, माझं फॉर्च्यून रिस्टोर केव्हा प्रभू करणार आहे. पण निश्चितच तो करणार आहे. तो बोलला आहे, तो करणार आहे, म्हणजे तो करणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलंय की हे जे वचन मी तुम्हाला शेअर करत आहे की जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षभरून कापणी करतील, ती माझी साक्ष आहे. आणि म्हणून गॉड हॅज डन ग्रेट थिंग्स फॉर हिम. त्यांनी वाट पाहिली, देवानं काय केलं, त्याची आठवण केली. तुम्ही जेव्हा कष्टातून, दुःखातून, एखाद्या त्रस्त परिस्थितीतून जाता, देव तुमची आठवण ठेवतो, तो तुम्हाला विसरत नाही. इस्रायल लोकांनी सुद्धा त्याने आठवण ठेवलेली आहे. तुमचा आनंद जो आहे तो तुमचा आनंद, तुम्ही जे काही परिश्रम करता त्याबद्दल आज नव्हते तुम्हाला तो देणार आहे. त्याची तो आठवण ठेवणार आहे. तुम्ही जे काही कष्ट केलेले त्याची आठवण ठेवणार आहे. आणि म्हणून माझा पहिला मुद्दा होता जॉय रिमेंबर. बघा, आम्ही कुणाचं खाली फोटो टाकलेला मी योबाचं. ठीक आहे ना. योबाचं सगळं काही केलं होतं, किंवा काहीच नव्हतं, फक्त शरीर श्वास राहिला होता, बाकी सगळं केलं होतं. पण त्याला
त्यानं विश्वास ठेवला, परमेश्वरावर अढोळ विश्वास ठेवला, निरोधक पहारासारखा विश्वास ठेवला, अचल पहारासारखा विश्वास ठेवला. काय झालं तर जिना भी है मरना भी है प्रभू के नाम में. आमेन. सोडलं नाही त्यानं. आणि मग काय केलं माहिती का, मी काय केलं बघा, तिथं गॉड फेस वॉज शायनिंग अगेन ऑन जॉब. ठीक आहे ना. आणि देवाचा मुख प्रकाश त्याच्यावर पडला. म्हणे तुम्हाला वाटत असेल, आम्हाला वाटत असेल की देवाला साथ सोडली का, मी खूप कष्टातून जातोय, माझं सगळंच काय केलंय, काहीच राहिलं नाही. योबाचं उदाहरण बिलकुल डोळ्यासमोर ठेवा, कारण शास्त्र पूर्ण नाहीये. शास्त्रातलं प्रत्येक वचन सत्य आहे. जेव्हा त्याने योगासाठी केलं तेव्हा तो तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी करणार आहे. आमेन. आणि म्हणून गॉड फेस वॉज शायनिंग. पुन्हा त्याने काय केलं की आपली कृपा दृष्टी कुणावर केली, आणि काय गॉड हॅज रिस्टोर्ड ब्लेसिंग. और किती पटीने त्याला अधिक दिलं, हो पहिल्यापेक्षा अधिक दिलं है ना. ज्या अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करतात ते हर्षभरीतून कापणी करणार आहे. जॉय रिमेंबर. दुसरी गोष्ट जॉय लॉस है ना. बऱ्याच वेळेस आम्ही काय करतो माहिती ना, आम्ही जीवनामध्ये एक प्रसंग आठवण करतो आणि आम्ही खूप 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 त्यावेळेस आनंदी होतो. देवाने आमच्या खूप कृपा केली आणि देवाने आम्हाला आशीर्वाद दिले अशी आम्ही आठवण करतो. बरोबर आहे, आम्ही राईट आहोत ना. काय करतो माहिती का, तर त्यावेळेस आमच्याकडे आनंद असतो. परंतु ही परिस्थिती सुद्धा देव लक्षात ठेवतो. ओके बघा, सामिस्ट गोज फॉर रिमेंबरिंग जॉय पास्ट आस्किंग फॉर जॉय. मला काय सांगायचं माहिती का, आम्हाला जेव्हा आम्ही अशा परिस्थितीतून जातो की आम्हाला वाटतं की आम्ही मागच्या वेळेस किंवा एखाद्या प्रसंगामध्ये जेवण आम्हाला खूप आनंदी ठेवलं होतं, पण आम्ही आता ह्या परिस्थितीतून जातोय की आम्हाला आनंद नाहीये, तर आमच्या डोळ्यात आनंदासाठी काहीच नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा इस्रायल लोकांनी प्रार्थना केली, काय प्रार्थना केली की आमचं तुझ्यासाठी काय फेथफुल आहोत, आम्ही तुझ्यासाठी विश्वासू आहे. आणि आम्ही जेव्हा अशी प्रार्थना करतो, गॉड इज देअर. आमचा जो मंद क्रोध आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, त्यांना पुन्हा इस्रायल लोकांचं रिस्टोरेशन केलं, पुनर्स्थापित त्यांना केलं, पुन्हा आनंद दिला. तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुद्धा जो आनंद आमच्या परिश्रमाला आम्हाला वाटतो की तो गेलाय किंवा मागे मिळाला, आता नाहीये, तो परत देवबाप तुम्हाला निश्चित देणार आहे. अच्छा, वचनाकडून आम्ही दुसरी शिकवण घेऊन जातोय. तिसरी गोष्ट जॉय होप है ना. आणि आम्ही पुन्हा आनंदित राहण्याची आशा धरू. ठीक आहे ना. असं नाहीये की आमच्या जीवनामध्ये मागे आनंद होता, ठीक आहे, आता आनंद आहे, पण पुढे राहील की आमच्या जीवनामध्ये आनंद. ठीक आहे ना. आम्ही हर्षभरीत राहू का नाही, राहणार आहोत. ठीक आहे ना, राहणार आहोत. त्याचं कारण असं आहे की वचन आम्हाला सांगतं की चिपळणीसाठी पीक घेऊन रडत बाहेर पडतो, तो खात्रीने आनंदाने आपल्या काय केला आहे, पेढे घेऊन येईल. ठीक आहे ना. आणि आमचा मार्ग आनंदाचा कुठून तयार होतो माहिती आहे का, कुठून तयार होतो बघा, खांबावरून तयार होतो. आमचा आनंद जो आहे येशू ख्रिस्ताचा जन्म आहे. ठीक आहे, त्याचं महत्व आम्ही नाकारत नाही. आमच्या जीवनामधला, कारण आम्हाला माहिती आमच्या जीवनामध्ये दुःख आणि कष्ट आहे आणि येशू ख्रिस्ताने ते सगळे सहन केले. तो मानव म्हणून आला तर राहिला है ना. आम्हाला खूप मोठी शक्ती देणार आहे. देवाने सगळं सहन केले आणि देव आम्हाला येशू ख्रिस्त हे दाखवू इच्छितो की आमच्या दुःख कष्टाचा मधून निघणारा आनंदाचा मार्ग जो आहे तो क्रूस खांबाकडे आहे. तो क्रूस खांबावरूनच आहे, त्याच्याद्वारेच आम्हाला आनंद मिळणार आहे. कारण ते सगळं त्यानं सहन केलं. आपण पुढे जाऊया. काही शास्त्रातले उदाहरण आहे, मी खूप घेणार नाही कारण माझा वेळ झालेला आहे. हेजेकियाचं उदाहरण असं म्हटलेलं आहे की तो आजारी होता, त्याने प्रार्थना केली, विश्वास राहिला आणि देवाने त्याचा आयुष्य वाढवलं. आमेन. बघा, आम्हाला खूप शिकायचं आहे आज. ठीक आहे ना. आम्ही खूप आजारी आहोत, दुःखात आहोत, कष्टात आहोत, परंतु आमचं आयुष्य वाढवणारा परमेश्वर आहे. आणि म्हणतो आमचं आयुष्य फिक्स आहे नाही, त्याच्या हातात आहे. ठीक है, ही इज गॉड, जनरेटर, ऑपरेटर एंड डिस्ट्रॉयर. वो बढ़ा भी सकता है, कम भी कर सकता है. ठीक है ना. आणि म्हणून जेव्हा एचकेचं आयुष्य त्यानं वाढवलं तेव्हा तुमचं आमचं आयुष्य सुद्धा वाढवणार आहे. दुःख कष्ट, तो आजारी होता, ज्याला वाटलं की आता मी मरतो की काय, पण देवाने त्याचं आयुष्य वाढवलं. ठीक आहे ना. त्याला प्रार्थना करायचं सोडलं नाही. डेव्हिड दाविदाचं उदाहरण सुद्धा आहे आमच्या समोर. योसेफाचं उदाहरण आहे, त्याला बंदिवासामध्ये टाकला, पण बंदिवासामध्ये त्याला काय केलं माहिती का, आपल्या विश्वासू मनाची बीज पेरली. आपल्या विश्वासू मनाची बीज योसेफाने कुठे पेरली, बंदिवासामध्ये, जिथं त्याला त्रास झाला होता, जिथं त्याला दुःखातून कष्टातून जावं लागलं होतं. आणि बघा
कशा प्रकारे हर्षाने त्यांनी कापणी केली. त्या राजाने सांगितलं फक्त ते नावाचा राजा आहे, बाकी सर्व काय आहे तुझं आहे. हंगामाचा सण त्याच्यासाठी किती मोठा परमेश्वराने है ना. त्यानं काय केली, सगळी विश्वासपणाची बीज जी आहे तुरुंगामध्ये विश्वासपणाची बीज ती रोवली किंवा टाकली. असो, आम्हाला येशू ख्रिस्ताचं उदाहरण आहे. येशू ख्रिस्ताला ज्या काही वेदना झाल्या क्रूसखांबावर, ठीक आहे ना, त्या छोट्या ठीक आहे ना, तो म्हणाला की ते काय करतात देवा कळत नाही, त्यांना क्षमा कर. तो रडला, ठीक आहे ना, आणि त्याला त्याचे अश्रू जे आहेत ते पण परमेश्वर त्यांना वाया जाऊ दिले नाही. केवळ त्यालाच पुनरुत्थित केलं नाही तर तुम्हाला आम्हाला एक पुनरुत्थानाची मोठी आशा त्यांनी दिली. आमेन आमेन है ना. आणि तुम्हाला आम्हाला जी पुनरुत्थानाची आशा मिळालेली आहे ती येशू ख्रिस्ताच्या आशीर्वादातूनच मिळाली. क्रूसखांबावर त्यानं तुमच्या माझ्यासाठी केलं. आणि म्हणून शास्त्र वचन सांगतं की जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षभरीत होऊन कापणी करते. शेवटच्या एक दोन स्लाइड कडे थांबतोय मी. ऍप्लिकेशन आम्ही जे काही आज ठीक आहे वचनाचा अभ्यास केला थोडासा, ठीक आहे, त्याच्यामधून आम्हाला काय शिक मिळते, ठीक आहे ना. आम्ही एखाद्या दुःखाच्या प्रसंगामधून जातो, विद्यार्थी सुद्धा वेगवेगळ्या गोष्टीनं समस्याने त्रस्त आहे, डोळ्यामध्ये अश्रू येत आहे, प्रार्थना करा निघावर, ठीक आहे ना. तुमचे अश्रू परमेश्वर काय देणार आहे, हृदयाला टाकून देणार, ते वाया जाऊ देणार नाही. इट इज नॉट वेस्ट टू बी थ्रोन ऑन डस्टबिन. For God, it is a privilege. For God, it's a provision for your future. तुमच्या भविष्यातली तरतूद आहे. आणि म्हणून अशा प्रसंगातून जात असताना दुसरा मुद्दा मी सांगतो की pray in pain also. आम्हाला दुःख कष्ट होतं, प्रार्थना करायचं सोडू नका. आणि विश्वासूपणाचं, प्रेमाचं, एकमेकांना मदत करण्याचं, चर्चमध्ये सहभागी होण्याची गोष्ट टाळू नका. दुःखाच्या प्रसंगातून जात असतो तरी काय बाबा मला माझा होत नाही, आज खूप त्रास होतोय, मी जॉईनला जाणार नाही, डोंट डू दॅट, ते चालू राहू द्या, ठीक आहे ना. तिसरी गोष्ट, सर्व अदर्स फेथफुल, एकमेकाला विश्वासूपणाने आम्ही प्रेम देऊया आणि सेवा करूया. आणि आणखी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, देवाची वेळ जी आहे ती ठरलेली आहे. आणि देवाने जे काय वचन दिले आणि देवाची वेळ, या दोन गोष्टीवर खूप फरक सांगतो, ठीक आहे. देवाचे अभिवचन आणि देवाची वेळ, गॉड्स टायमिंग आर परफेक्ट, ठीक आहे. आणि नंतर विश्वासूपणाने वाट पहा की हंगामाचा सण आज जो आपण साजरा करतोय तो आमच्या जीवनामध्ये सुद्धा येणार आहे. आमेन आमेन है ना. आणि आम्ही आज जे काही अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करत आहोत ते उद्या हर्षभरीतून आपण त्याची कापणी करणार आहोत. आणि गॉड प्रॉमिसेस कॅनॉट बी ब्रोकन. वेळा पटपट जवाब. गॉड्स प्रॉमिसेस आर जस्ट लाइक सीड, है ना. परमेश्वरानं प्रॉमिसचं सील लावलं, कोणीच करू शकणार नाही, त्याला सील लावलेलं आहे की तुमचे अश्रू जे आहे तो वाया जाऊ देणार नाही. तुम्हाला हंगामाचा सण येणार आहे, तुम्ही हर्षभरीत कापणी करणार आहे. की त्याचा प्रॉमिस आहे, तो प्रॉमिस त्याचा अभिवचन विसरत नाही. आणि तो विश्वासू आहे, जे अभिवचन त्याने दिले तो पाळणार आहे. आणि म्हणून आपण आज जे काही शिकलो की वचनाचा अभ्यास केला की आम्ही आज हंगामाचा सण साजरा करत आहोत, परंतु आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देव आपलीच आठवण करून देत आहे की तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हंगामाचा सण येणार आहे, ठीक आहे. आज आम्ही एक परंपरा किंवा एक सण म्हणून येतो एकत्र, पण तो आम्हाला एक मेसेज आहे की आमच्या दुःख कष्टाचे दिवस आज संपणार आहे. आज त्यातून आम्हाला परमेश्वर निश्चितच बाहेर काढणार आहे. आणि फक्त एवढंच आहे, आम्हाला विश्वासूपणानं राहायचंय आणि त्याच्या वेळेला भरोसा ठेवायचा. हिज टायमिंग्स आर परफेक्ट, ठीक आहे ना. आणि तो पुनर्स्थापना करणारा परमेश्वर आहे. मला वाटतं की आमचं सगळं संपलं, आमचं सगळं गेलं नाही. परमेश्वराला मागा परमेश्वर तुमचं पुनर्स्थापना करणार आहे. इस्रायल लोकांना त्यांनी बाहेर काढलं, पुनर्स्थापना केली, बॅक टू फॉर्च्यून, पुन्हा त्यांना सगळं पुनर्स्थापना करून त्यांना दिलं. आज परमेश्वर तुम्हाला आम्हाला सुद्धा बरं हे सगळ्या आशीर्वादाची भेट तुमच्या आमच्या जीवनामध्ये करणार आहे. फक्त एवढंच आहे, त्याच्या वचनावर आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तुमचे आभार मानतो की त्यांनी मला संधी दिली. तुमच्या सर्वांचे आभार मानतो, बाळासाहेबांचे आभार मानतो, पंचमंडळाचे आभार मानतो की त्यांनी